कोण आहे ज्याला हॉकी या खेळाचा जादूगार मानलं जातं? असा कोण भारतीय आहे ज्याचा ड्रॅग फ्लिक एवढा प्रसिद्ध आहे की त्याला फ्लिकर सिंग असं देखील संबोधलं जातं? तसंच हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे असं सगळेच समजतात, पण ते खरं आहे का? मी तुम्हाला विचारते, तुम्हाला माहिती आहे का आपल्या आत्ताच्या हॉकी टीमचा कॅप्टन कोण आहे? नाही ना? कारण आपल्या देशात जेवढं इम्पॉर्टन्स क्रिकेटला मिळतं तेवढंच दुसऱ्या खेळाला मिळतं असं नाही. चला तर मग मी तुम्हाला सांगते आपल्या या राष्ट्रीय खेळाबद्दल. भारतात असंख्य राष्ट्रीय चिन्ह आहेत. प्राणी, फुलं, पक्षी, अगदी राष्ट्रीय फळ सुद्धा आहे. हो, आपल्या देशात आंब्यालाही मान मिळतो. पण गंमत म्हणजे आपला असा एकही राष्ट्रीय खेळ नाही. बसला ना धक्का? चला आता या गैरसमजुतीचा खेळ संपवूया आणि सविस्तर उलगडा करूया. नमस्कार, मी तनया. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत आहे. हॉकी या खेळाचे संदर्भ सुमारे 4000 वर्षांपूर्वी इराण, ग्रीस आणि इजिप्तमध्ये सापडतो. म्हणजेच त्यावेळी तिकडचे लोकही काहीतरी चेंडू सारखी वस्तू काठीने ढकलत होते आणि तेच नंतर हॉकीच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं. मग प्रश्न असा पडतो की जर आपली आणि त्यांची संस्कृती इतकी समान होती तर त्यांच्या हातात हॉकी स्टिक कुठून आली आणि आपल्याला का नाही मिळाली? तर ऐका, 1908 साली लंडन इथे झालेल्या 4थ्या ऑलिम्पियाडच्या खेळांमध्ये हॉकीचा प्रवेश झाला, ज्यामध्ये इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स यांनी ऑलिम्पिक पुरुष हॉकी स्पर्धेत भाग घेतला. तर 1850च्या सुमारास ब्रिटिश भारतीय सैन्याच्या माध्यमातून भारतीय सैनिकांची हॉकीशी पहिली ओळख झाली. ते खेळायला लागले आणि मग काय, नेहमीप्रमाणे भारतीयांनी खेळणं नव्हे तर सरळ जिंकणंच सुरू केलं. बघता बघता कलकत्त्यात म्हणजेच आत्ताच्या कोलकात्यात पहिला हॉकी क्लब उभा राहिला. पण असं असूनही भारताला एक नॅशनल टीम बनून इंटरनॅशनल लेवलवर उतरायला बरीच दशके वाट पाहावी लागली. शेवटी इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन म्हणजेच FIH ची स्थापना 1924 मध्ये झाली आणि तेव्हाच बहुतेक इंग्रजांना समजलं की हे मैदान आता भारतीयांचंच होणार. म्हणून मग 1925 मध्ये भारतीय हॉकी फेडरेशनची स्थापना झाली आणि आपल्याला 1928 मधल्या ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिक मध्ये खेळण्याचा अधिकृत हक्क मिळाला. आणि मग काय, आपली खरी सुरुवात झाली. आता तिथे खेळणाऱ्या या टीम मध्ये काय कोणीही नव्हतं. ही टीम म्हणजे खरं तर हॉकीच्या इतिहासातली भारतातली ड्रीम टीम म्हणायला हरकत नाही. या ऑलिम्पिक संघाचा कॅप्टन होता जयपाल सिंग, जो ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या टीम मधील होता. त्याच्या पाठोपाठ इफ्तिखार अली खान, जे पतौडीचे नवाब तर होतेच पण ते क्रिकेटरही होते. आणि मग आलं ते एक नाव, एक असं नाव जे आजही भारतात हॉकी म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं, आणि ते म्हणजे ध्यानचंद. एक असा खेळाडू ज्याने केवळ हॉकी खेळली नाही तर थेट त्याचा इतिहास लिहून टाकला. म्हणून ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार म्हटलं जातं. आणि तुम्हाला माहितीये, त्यांच्या नावाने पुरस्कारही दिला जातो, ज्याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणतात. तेव्हापासून भारताचा सोन्याचा काळ सुरू झाला. परदेशातील हवामानाला झुंज दिली. बरं, आता तिकडच्या ग्राउंडची सवय नाही, नीटचे शूज नाही, अशा अडचणी होत्याच. जेव्हा ते आले तेव्हा त्यांना कोणीच ओळखत नव्हतं. अशातच भारताने ऑस्ट्रियावर 6-0 असा विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. आणि तेव्हाच तिथल्या एका पत्रकाराने त्या पहिल्याच मॅचने भारत जिंकणार असा निष्कर्ष काढला. ऑलिम्पिकच्या वेबसाईटवर लिहिलंय की हा सामना एका लेगसी म्हणजेच एका वारसाची सुरुवात होती, कारण लागोपाठ 8 गोल्ड मेडल्स हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विक्रम आहे. म्हणजेच भारताने 1928 पासून ते 1956 पर्यंत लागोपाठ 6 ऑलिम्पिक गोल्ड मेडल्स जिंकले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, आज भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला जितकी क्रेज आहे तितकीच कधी काळी, कदाचित त्याहूनही अधिक क्रेज हॉकीच्या सामन्यांना होती. याची सुरुवात झाली 1956च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये.
जेव्हा फाळणीनंतरची पहिलीच भारत पाकिस्तान मॅच झाली आणि बलबीर सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने ती 1-0 अशी जिंकली. मग असा प्रश्न पडतो की भारत हॉकीमध्ये जगावर राज्य करत होता, तर हे सुवर्णयुग अचानक संपलं तरी कसं? त्याची कारणं आहेत. राजकारण, गटबाजी आणि आपला माणूस आत टाक ही संस्कृती. हॉकी स्टिकने गोल मारायचे बंद झाले आणि भाषणं मारायला सुरुवात केली. दुसरीकडे मात्र जग पुढे जात होतं आणि आपण मात्र अजूनही चप्पल घालून प्रॅक्टिसला जाणं आणि आधीच्याच टेक्निक्समध्ये अडकलो होतो. शेवटी 2010 मध्ये एशियन गेम्समध्ये आपल्याला ब्रॉन्झ मेडल मिळालं आणि 2020 मध्ये टोकियोत पुरुष हॉकी संघाने प्लेऑफमध्ये जर्मनी विरुद्ध रोमांचक विजय मिळवून ब्रॉन्झ मेडलसह 41 वर्षांचा ऑलिम्पिक मेडलचा दुष्काळ संपवला. हरमनप्रीत हा आपल्या संघाचा आताचा कॅप्टन आहे. त्यासोबतच संदीप सिंग म्हणजेच आपला फ्लिकर सिंग, मग मनदीप सिंग असे उत्तम खेळाडू आपल्या भारतीय संघात आहेत. पण या सगळ्या खेळाडूंमध्ये तुम्हाला एकतरी महाराष्ट्रीयन किंवा मराठी खेळाडू दिसतोय का? नाही ना. काय कारण असेल? एक म्हणजे आपल्याकडील मुलांना शाळेपासूनच हे खेळ शिकवले जात नाहीत, तर त्यांना ते खेळ शिकवायला सुरुवात झाली पाहिजे. लहानपणापासूनच त्यांना प्रशिक्षण द्यायला हवं, जेणेकरून ते लहानपणापासूनच खेळायला सुरुवात करतील. दुसरं म्हणजे शालेय मुलांसाठी पायाभूत सुविधा आणि स्पर्धा निर्माण कराव्या लागतील. त्यासोबतच चक दे इंडिया, गोल्ड या चित्रपटांमधून हॉकीची बरीच प्रसिद्धी झाली. राहिला प्रश्न राष्ट्रीय खेळ हॉकी का नाही, तर त्याचं उत्तर आहे 2020 मध्ये महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातील एका शिक्षकाने एक RTI टाकला आणि त्यात विचारलं की हॉकी या खेळाला भारताचा राष्ट्रीय खेळ ही मान्यता आहे का? तर त्यावर मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स म्हणजेच युवा कार्यक्रम मंत्रालयाचं उत्तर आलं की सरकारचे उद्दिष्ट सर्व लोकप्रिय क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे आहे. म्हणूनच कोणत्याही खेळाला अधिकृतपणे भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता नाही. तसंच मागच्या वर्षी खेलरत्न पुरस्कार हा हरमनप्रीतला देण्यात आला. आणि तेवढंच नाही, तर त्यासोबतच आईस हॉकी महिला संघाने मे 2025 मध्ये IIHF विमेन्स एशिया कप UAE मध्ये आपलं पहिलं इंटरनॅशनल ब्रॉन्झ मेडल जिंकलं. आणि फील्ड हॉकीमध्ये महिला संघाने फेब्रुवारी 2025 मध्ये FIH प्रो लीग मध्ये गोल्ड मेडल जिंकलं. तुम्हाला काय वाटतं? हॉकीला क्रिकेट इतकंच महत्त्व आणि गुंतवणूक भविष्यात मिळेल का? आणि यामुळे तरुण खेळाडू हॉकीकडे वळतील का? तुमची उत्तरं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला खेळूया.